आपल्या शेतकऱ्यांना विजेचं बिल हे माफ करण्याचा निर्णय आपण घेतला। आता बिल 000 येत आहे आणि पुढचे 5 वर्ष शेतकऱ्यांना विजेचं बिल भरावं लागणार नाही। शेतकऱ्याला वीज बिलातलं सूट ही आपल्या सरकारने या ठिकाणी दिली आहे। यासोबत आमचा शेतकरी सातत्याने म्हणतो, साहेब आम्हाला दिवसा 12 तासाची वीज द्या, आम्हाला रात्री शेतामध्ये वीज मिळते, त्यामुळे आम्हाला खूप अडचण होते, त्यामुळे आम्हाला दिवसा 12 तासाची वीज हवी आहे। ही दिवसा 12 तासाची वीज देण्याकरता या महाराष्ट्रामध्ये मी पहिली देशातली शेती वीज वितरण कंपनी तयार केली आणि या कंपनीच्या अंतर्गत 14,000 मेगावॅटचे सौर ऊर्जेचे प्रकल्प सुरू केले। पुढच्या 18 महिन्यामध्ये हे सौर ऊर्जेचे प्रकल्प पूर्ण होतील आणि त्यानंतर 365 दिवस महाराष्ट्रातल्या, विदर्भातल्या, नागपूर जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना 365 दिवस दिवसा 12 तास वीज मिळेल आणि रात्री मागितली तर रात्री पण मिळेल। म्हणजे 365 दिवस 24 तासाची वीज आमच्या शेतकऱ्याला आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत। आज आपण पाहू शकतो इतक्या मोठ्या प्रमाणात मागच्या काळामध्ये कापूस आणि सोयाबीनचे भाव कमी झाले तर आम्ही भावांतर योजना घोषित केली। लोकसभेपूर्वी आम्ही सांगितलं होतं 5,000 रुपये खात्यामध्ये देऊ। लोकसभेच्या निवडणुका झाल्याबरोबर 57 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी कापूस आणि सोयाबीनचे 4,000 कोटी रुपये आम्ही टाकले आणि आताही निर्णय केलाय, जेव्हा जेव्हा कापूस आणि सोयाबीनचा भाव हमी भावापेक्षा कमी होईल त्यावेळी जेवढा भाव कमी असेल तेवढे पैसे राज्य सरकार थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये टाकेल। आम्ही निर्णय केला, यावेळी पाऊस जरा वाढला आणि त्यामुळे सोयाबीन मध्ये मॉइश्चर जास्त होतं। 15% मॉइश्चर होतं, 12% अलाउड होतं। सोयाबीनची खरेदी होत नव्हती। आम्ही केंद्र सरकारला विनंती केली आणि केंद्र सरकारने 15% मॉइश्चर अलाउ केला। आता ज्यांचं सोयाबीन आहे त्या सगळ्याची खरेदी हमी भावाने आम्ही करू, पण ज्यांची कमी भावाने झाली आहे त्यांना त्याचा फरक हा त्यांच्या खात्यामध्ये देऊ। आम्ही घोषणा केली, आम्ही सोयाबीनला 6,000चा दर देणार। आमची घोषणा पाहिल्याबरोबर काँग्रेसवाल्यांनी घोषणा केली आम्ही 7,000चा दर देणार। मी म्हटलं लबाडाचं अवतन, जेवल्याशिवाय खरं नाही। आणि म्हणून कालच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खरगेजी यांच्या गुलबर्गा जिल्ह्यामध्ये सोयाबीनला किती भाव देत आहेत याची माहिती मी आणली, तुम्ही कोणी तपासू शकता, इंटरनेटवर आहे। गुलबर्ग्यामध्ये सोयाबीनचा भाव आहे 3,800। 3,800 मध्ये खरेदी चालली आहे। इथे येऊन सांगायचं 7,000 देतो आणि 3,800 खरेदी करायची। अरे पहिल्यांदा ज्या कर्नाटकमध्ये तुमचं सरकार आहे तिथे जाऊन 7,000 खरेदी करून दाखवा। हे लबाड लोक आहेत, हे सातत्याने लबाडी करतात।